आणि आता ब्रेक नंतर बघूया 4 वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना पुन्हा परततोय। हो, जगातून कोरोना व्हायरस नष्ट झाल्यासारखा वाटत असतानाच कोरोनानं आता पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केल्याचं दिसतंय। प्रामुख्यानं आशिया खंडात कोरोनानं हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे। सावधान, कोरोना पुन्हा येतोय। भारताच्या शेजारी देशात हाहाकार। हाँगकाँग पासून सिंगापूरमध्ये घबराट। आशियात कोरोना रिटर्न्सचे संकेत। संपूर्ण जगाला हादरून सोडणारा कोरोना, मानवाचं अवघं जीवनमान बदलणारा कोरोना। साधारणतः 4 वर्षांपूर्वी कोरोनाच्या हाहाकारानं अवघं जग स्तब्ध झालं होतं। आता कुठे भारत आणि जग कोरोनातून सावरून पुन्हा पूर्वपदावर आलंय। त्यातच आता भारताच्या आसपासच्या देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं डोकं वर काढल्याचं दिसतंय। हाँगकाँग पासून सिंगापूरपर्यंत कोरोनाच्या नवीन प्रकरणामुळे घबराट निर्माण झाली। प्रामुख्यानं हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। वाढत्या रुग्णसंख्येनं आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। कोरोना विषाणूची क्रिया उच्च पातळीवर पोहोचल्याचं बोललं जातं। केवळ बाधितच नव्हे तर रुग्ण दगावल्याची ही प्रकरणं समोर येत आहेत। कोविड बाधित रुग्णांची संख्या वर्षातील उच्चांकावर पोहोचली आहे। हाँगकाँग आणि सिंगापूर या देशामध्ये बऱ्यापैकी केसाची वाढ झालेली आहे, पण मृत्यूदर अतिशय कमी आहे। त्यातल्या त्यात सिंगापूर सारख्या देशात हाय अलर्ट कोविडसाठी करण्यात आलेला आहे। हाँगकाँग पासून सुरू झालेली ही लाट हळूहळू सिंगापूरपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे सिंगापूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। याच वेगानं कोरोनाचा प्रसार होत राहिला तर आशिया खंडात पुन्हा एकदा कोविडची नवी लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदेशातून येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। 50च्या वर ज्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो, हायपरटेन्शन, बीपी, टीबी किंवा इतर काही आजार असेल, अशा व्यक्तींनी गर्दीमध्ये गेल्यास त्यांनी तोंडावर रुमाल बांधणे किंवा ठेवणे। भारतासारख्या लोकसंख्येची घनता असलेल्या देशात संसर्गजन्य आजाराचा प्रसार वेगाने होतो। कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हे प्रकर्षानं जाणवलंय। आता कोरोना भारतात येऊच नये यासाठी सरकारनं वेळीच पावलं उचलायला हवीत। पण त्याचवेळी पुन्हा कोरोनाचं संकट ओढावून घ्यायचं नसेल तर आपण ही सतर्क राहायलाच हवं। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।